तर मला वाटतं कळत असल्यापासून मला एवढा गावात धुरळा नव्हता. धुरळा म्हणा, रस्ते एवढे खराब नव्हते. पाण्याची एक सोय महत्वाची. इचलकरंजीला पाण्याची सोय आता मला वाटतं 20 वर्ष करतो करतो म्हणाल्यात, कोण का अजून करेना. आणि सुखसोयी म्हणजे काय, प्रशासनाकडे गेले म्हटल्यावर कोण लक्ष देत नाहीत, काय नाहीत. नगरसेवक ते नगरसेवक नाहीतच, त्यामुळे काय नगरसेवकाला सांगायला गेलं नगरसेवक नाहीत, त्यामुळे कुणाला सांगायचं काय अवघड झालंय. आणि तिथे नगरपालिकेत काय काय काम आहे, तिथे वॉचमनच थांबलेला असतोय. घरपाळा भरताना सोडतात आणि हे करताना सोडत नाही, काहीतरी काम असल्यावर सोडत नाही. घरफाळा भरताना सोडतात, पाणी बिल भरताना सोडतात, इतर टायमाला सोडत नाहीत. काय काम आहे, कशासाठी भेटायचं आहे, हे काय नाही. आणि पाण्याची सोय व्हावं, सामान्य नागरिकाला काय राहायचं काय प्रश्नच येत नाही, असं करून ठेवले. सामान्य नागरिकांना कसं समाजसेवा तेवढी करायची, खरं त्याला राहता येत नाही, कारण काय पैशाचा खेळ आहे हो ह्यो. त्यामुळं काय सगळं अवघड आहे सामान्य नागरिकाचं. नुसतं जायचं आणि नुसतं मतदान करून यायचं, झेंडा घेऊन फिरायचं त्यांचं. सामान्य नागरिक खरोखर समाजकार्य करतोय, त्यांना कोण तिकीट देतो या म्हणतोय काय बघा. सामान्य नागरिकांना म्हणजे सामान्य रिक्षावाले त्यांनी कुठला पैसा आणायचा राहायचं म्हटलं. आमचा एक ज्ञानू जाधव म्हणून होता लालगौड्याचा, त्याला वर्गणी काढून निवडून आणलं होतं. 5-5 रुपये त्यावेळेला, आता 5 रुपये काय सगळं अवघड आहे आता. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा